नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. तर मी रीमा आणि माझ्या या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर या घरात मी स्वयंपाकाची कामं करते आणि माझ्या व्हिडिओतनं मी तुम्हाला नेहमी रेसिपी दाखवत असते, डेली ब्लॉग, डेली व्हिडिओ दाखवत असते. तर मला खूप कमेंट येत होते, ताई तुम्ही भरलेली भेंडी कशी करता, भरलेली भेंडीची रेसिपी शेअर करा. तर त्यासाठी मी आज तुम्हाला भरलेल्या भेंडीची रेसिपी शेअर करते. तर भेंडी घेतली आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे, त्याचं डेट काढलं आहे, एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्यात खूप सारी कोथिंबीर टाकली आहे, एक हिरवी मिरची टाकली. मिरची तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्या हिशोबाने टाका. 4-5 लसणाच्या कांड्या टाकल्या आहेत. त्यानंतर ना हा फरसाण आहे ना, त्या फरसाणमध्ये जी पापडी, जी गाठी शेव असते ना, ती टाकलेली आहे. जर तुम्हाला ते गाठी शेव फरसाण नसेल तुमच्याकडे, तर तुम्ही आलू भुजिया टाकू शकता. आलू भुजियानी पण खूप छान टेस्ट येते. तर ह्या मिक्सरच्या भांड्यात ह्या वस्तू टाकून झाल्याच्यानंतर एक मॅगी मसाल्याचं पॅकेट घेतलं आणि ते पूर्ण पॅकेट मी ह्याच्यामध्ये टाकले. तर चला आता मसाले टाकूया. तर सर्वात आधी जिरं टाकलेलं आहे, त्यानंतर लाल तिखट टाकते, 1 चमचा. तिखट तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं आवडतं तसं टाका. त्यानंतर रंगासाठी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकते. त्यानंतर ना हळद, त्यानंतर धना पावडर टाकलेली आहे. त्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मीठ तुम्ही किती भेंडी घेताय त्या हिशोबाने टाका. त्यानंतरनं हा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. शेंगदाण्याचा कूट जर तुम्हाला नसेल टाकायचा तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे पण टाकू शकता. आता इथे शेंगदाण्याचा कूट अवेलेबल होता म्हणून मी टाकलेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये आमचूर पावडर पण टाकू शकता. तर मी ही आमचूर पावडर टाकलेली आहे. थोडंसं तेल टाकलेलं आहे जेणेकरून मिक्सरच्या भांड्यात हे सगळं स्मूथली वाटल्या जाईल, त्यासाठी थोडंसं तेल टाकलं आहे. तर चला मी मिक्सरच्या भांडं काढलेलं आहे मिक्सरमधनं आणि मस्त अशी असं वाटून घेतलं आहे स्मूथ. तेल टाकल्यामुळे हे असं झालेलं आहे थोडंसं ओलसर आणि तसंच आपल्याला भेंडीत भरायला खूप सोपं पडणार आहे. पॅन घेतला आहे, पॅन गॅसवर ठेवला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि असं या भेंडीला आहे ना मधनं अशी चीर मारून घ्यायची आणि त्याचे 2 भाग करणार आहे. जर तुम्हाला अख्खी ठेवायची असेल तर तुम्ही अख्खी ठेवू शकता, पण मी इथे 2 भाग करत आहे कारण मला तसं मॅडमनी सांगितलं आहे. तर जिथे जिथे मी स्वयंपाकाची कामं करते तिथे तिथे त्यांना जसं आवडतं ते जसं सांगतात तशीच मी बनवते. तर ही रेसिपी मी स्वतः बनवलेली आहे. म्हणजे मी त्यांना एकदा बनवून खाऊ घातली, त्यांना आवडली, तर त्यांनी मला तसंच बनवायला सांगितलं. फक्त एवढंच सांगितलं की भेंडीचे 2 भाग करत जा, म्हणजे छोटे पीसेस करत जा. तर भेंडीचं पोट फाडलेलं आहे भेंडीचा हा, आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये हा जो मसाला आपण बनवलेला आहे तो मसाला आपण ह्याच्यामध्ये भरत आहोत. एक भेंडीमध्ये खूप वेळ लागतो हे सगळं भरण्यासाठी, कारण आपण भेंडीला फक्त चीर मारलेली आहे आणि त्यानंतर हे आपल्याला बोटांनी दोघांमध्ये गॅप निर्माण करायचा आहे आणि त्यानंतर ना आपल्याला तो मसाला त्याच्यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. तसं तर रेसिपी खूप सोपी आहे, बनवायला पण वेळ लागत नाही, पण वेळ लागतो ती भेंडीमध्ये हा मसाला भरायला. पण जर तुम्ही ही भेंडी एकदा बनवली ना तर तुम्ही म्हणाल रीमा खूपच टेस्टी आणि खूपच इझी आणि खूपच छान अशी रेसिपी दाखवलीस तू मला, कारण की ह्याच्यामध्ये दुसरं काही टाकायची गरज नाही आहे तुम्हाला. तुमच्याकडे शेंगदाण्याचा कूट नसेल तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे पण टाकू शकता. तर अशा प्रकारे मी हे सगळ्या भेंडीमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे आणि आता तुम्हाला मी दाखवणार आहे की मी पॅनमध्ये कशा प्रकारे ही भेंडी ठेवलेली आहे आणि भेंडी मी कशी फ्राय केली आहे. सुरुवातीला ही भेंडी पॅनमध्ये गेल्या गेल्या थोडीशी अशी सॉफ्ट वाटते आपल्याला, पण ज्यानंतर ती जेव्हा मस्त अशी क्रिस्पी होते, जेव्हा आपण गॅस बंद करतो तेव्हा ती एवढी छान क्रिस्पी आणि क्रंची होते, कारण ह्याच्यामध्ये आपण फरसाण टाकलेला आहे. आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये आलू भुजिया टाकला ना तर अजून चटपटा स्वाद येतो. मॅगी मसाल्यामुळे स्वाद अजून चांगला लागतो. तर अशा सगळ्या मी भेंडीच्या मध्ये मसाला भरून घेतला आणि उरलेला मसाला हा मी एक पॅनमध्ये टाकून देणार आहे, म्हणजे जिथे आपण भेंडी ठेवली आहे त्या भेंडीवर आपण हा मसाला असा टाकणार आहे. चला मग तुम्हाला दाखवते की पॅनमध्ये भेंडीची भाजी कशी दिसत आहे. थांबा, हा तुम्हाला दाखवते. तर बघू शकता अशा प्रकारे मी भेंडी पॅनवर सगळीकडे पसरवली आहे आणि ही आपल्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. जास्त तेल टाकायचं नाही, कारण हे आपलं फ्राईंग पॅन आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला तेल कमी टाकलं तरी चालतं. तर मस्त कमी तेलामध्ये क्रिस्पी बारीक गॅसवर आपल्याला ही भेंडी भाजायची आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे. थोडासा 10 मिनटं वेळ लागतो आणि त्यानंतर ही भेंडी अशी होते,
खूपच क्रिस्पी, खूपच क्रंची आणि खूपच टेस्टी. तर अशा पद्धतीने तुम्ही कधी भेंडीची भाजी बनवली आहे का? मला कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते देखील मला कमेंट करून सांगा. मला खूप ताई कमेंट करत होत्या, कारण मी नेहमी ह्या घरामध्ये भरलेली भेंडी बनवते. तर त्या मला कमेंट करत होत्या, "रीमा खूप छान दिसते भेंडीची भाजी, मला रेसिपी सांग." त्यांच्यासाठी ही स्पेशल रेसिपी बनवलेली आहे. तर अशी होती ही आजची रेसिपी. कशी वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला खूप खूप सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. चला मग बाय.